हिवाळ्यात तुमचा चेहरा कोरडा पडला असेल, त्वचा निस्तेज दिसू लागली असेल, तर आजचा हा फेस पॅक आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. नमस्कार मंडळी, ऋतू कोणताही असो, त्या ऋतूचा आपल्या आरोग्यावर जसा परिणाम होत असतो, तसाच आपल्या त्वचेवर सुद्धा परिणाम होत असतो. आणि हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी पडत असते, निस्तेज दिसत असते आणि धूळ, माती, प्रदूषण यामुळे आपला चेहरा सुद्धा काळवंडलेला असतो, काळा पडलेला असतो. तर मंडळी, हे सर्व घालविण्यासाठी आपण बाजारामध्ये मिळणारे अनेक प्रॉडक्ट्स वापरत असतो, महागडे उत्पादनं वापरत असतो. परंतु अगदी कमी खर्चात काही घरगुती उपायांनी आपण आपल्या त्वचेच्या या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. तर मंडळी, आजचा हा फेस पॅक कशाचा आहे, कसा लावायचा, किती दिवस लावायचा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पुढे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा फेस पॅक बनवण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेला आहे पपई. मंडळी, पपई खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात. तसेच आपल्या त्वचेसाठी सुद्धा पपई अतिशय उपयुक्त असते. कारण पपईमध्ये असणारे पोषक घटक आपल्या त्वचेसाठी फारच उपयुक्त असतात. पपईमध्ये व्हिटॅमिन ए असतं, व्हिटॅमिन सी असतं आणि अनेक खनिज द्रव्ये असतात, जे आपल्या त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी अतिशय मदत करत असतात. पपईमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आपले तारुण्य टिकवण्यासाठी सुद्धा मदत करत असतात. पपईमुळे आपल्या त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होत असते. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या पपईचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधून किंवा ग्राइंडरमधून तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्याची पेस्ट बनवू शकता. तर ती अशा पद्धतीने आपल्याला पपईची पेस्ट बनवून घ्यायची आहे. साधारणपणे 1 ते 2 चमचे पेस्ट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर त्यामध्ये दुसरा पदार्थ आपण ॲड करणार आहोत, ते म्हणजे मध. मधसुद्धा आपल्याला या ठिकाणी 1 चमचा लागणार आहे. मधामध्ये कोरड्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे गुणधर्म असतात. मध नैसर्गिकरित्या त्वचेला उजळ करण्यासाठी मदत करत असते. मधामध्ये असणाऱ्या अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीजमुळे आपल्या त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होत असते. त्यासाठी या ठिकाणी आपण 1 चमचा मध घेतला आहे, तो व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचा आहे. आणि मंडळी, तिसरा आणि शेवटचा पदार्थ आपण घेणार आहोत, ते म्हणजे लिंबू. लिंबूसुद्धा आपल्या त्वचेसाठी खूपच उपयुक्त असतं. लिंबामध्ये असणारं व्हिटॅमिन सी हे आपल्या त्वचेवरती नैसर्गिक ब्लिचिंगचं काम करत असतं. नैसर्गिकरित्या त्वचेला उजळ करण्याचं काम लिंबू आपल्या त्वचेवरती करत असतं. तर त्यासाठी आपण या ठिकाणी लिंबू घेणार आहोत. साधारणपणे आपल्याला पाव चमचा लिंबाचा रस लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं सेट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे. अगदी 15 ते 20 मिनिटं तुम्ही हा फेस पॅक ठेवायचा आहे. हा लावण्यापूर्वी मात्र तुम्ही चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि मगच तुम्ही हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. जेणेकरून तुमच्या त्वचेवरती असलेली धूळ, माती आणि प्रदूषण निघून जाईल आणि या फेस पॅकचा आपल्या त्वचेला जास्तीत जास्त फायदा होईल. 15 ते 20 मिनिटं हे आपल्या चेहऱ्यावर तसंच सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने तुम्ही चेहरा धुवू शकता. मंडळी, हा उपाय तुम्ही आठवड्यातून 3 वेळा करायचा आहे. तर हा उपाय आठवड्यातून 3 वेळा जर तुम्ही केला, तर चेहऱ्यावरचे जे कोरडेपणा आहे, निस्तेजपणा आहे, तो निघून जाईल आणि सुंदर, तेजस्वी आणि मुलायम चेहरा आपल्याला मिळेल. तर मंडळी, नक्कीच तुम्ही हा उपाय करून पहा आणि तुमचा चेहरा निरोगी ठेवा. पुन्हा भेटू असेच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची. धन्यवाद.